माझावर आता आणखी काही घडामोडी. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यामध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार आज प्रत्यक्षात आलाय. गेल्या 20 वर्षांपासून या महत्त्वाकांक्षी करारावर चर्चा सुरू होती. अखेर आज पंतप्रधान मोदी आणि महासंघाचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा आणि उर्सुला वॉन लेयन यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. एकीकडे अमेरिकेने जबरदस्त टॅरिफ लादत भारताची कोंडी केली, तर दुसरीकडे ग्रीनलँडच्या वादावरून अमेरिकेने युरोपीय महासंघाला देखील धमक्या द्यायला सुरुवात केली. अमेरिका आणि चीन यांच्या कोंडीतनं मुक्त होत युरोपीय महासंघ आणि भारताने एकमेकांशी करार करत नवा प्रगतीचा मार्ग निर्माण केला. या कराराचा भारताला मोठा लाभ होईल असं सांगितलं जात आहे. भारतीय उत्पादनांना युरोपची विस्तृत बाजारपेठ भारतासाठी खुली होईल, तसंच 90 पेक्षा जास्त टक्के वस्तूवरील आयात शुल्क कमी किंवा रद्द करण्यात आले. आज भारत ने अपने इतिहास का अब तक का सबसे बड़ा फ्री ट्रेड एग्रीमेंट संपन्न किया है. आज 27 तारीख है. ये सुखद संयोग है कि आज ही के दिन यूरोपियन यूनियन के 27 देशों के साथ भारत ये एफटीए कर रहा है. यह एफटीए भारत और यूरोपियन यूनियन के बीच इन्वेस्टमेंट को बूस्ट करेगा, नई इनोवेशन पार्टनरशिप बनाएगा और वैश्विक स्तर पर सप्लाई चेन को मजबूत करेगा. यानी यह सिर्फ ट्रेड एग्रीमेंट नहीं है, यह साझा समृद्धि का नया ब्लूप्रिंट है. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या या मुक्त करारातले महत्त्वाचे मुद्दे काय सांगतात ते पाहूया. युरोपीय महासंघातून भारतात येणाऱ्या 90% अधिक वस्तूंवरील आयात शुल्क घटले किंवा ते रद्द झाले. यंत्रसामग्री, रसायन, औद्योगिक उत्पादनांवरील आयात शुल्कामध्ये मोठी सूट मिळते. भारतात आयात होणाऱ्या युरोपीय कारवरील उच्च शुल्क टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. तर युरोपातून भारतात आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना सुरुवातीला ही सूट नव्हती. भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांना युरोपीय बाजारात सोपा प्रवेश झालाय. भारतीय कापड, चामड्याच्या वस्तू, औषधं, रसायनं, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं यांना ईयू बाजारात सोपा प्रवेश मिळू शकेल. आयटी, व्यावसायिक सेवा, गुंतवणूक, बौद्धिक संपदा हक्क यावर सहकार्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. तर भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी शेती आणि दुग्धजन्य उत्पादनं कराराच्या बाहेर ठेवण्यात आली. दरम्यान भारत आणि युरोपियन युनियनच्या व्यापार करारामुळे अमेरिका मात्र संतापली आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी युरोपियन युनियनवर हल्लाबोल केलाय. आम्ही भारतावर वाढीव टॅरिफ लावला, मात्र युरोपियन युनियन भारताशी व्यापार करार करतोय. युरोपियन युनियन स्वतः विरोधातील युद्धालाच अर्थसहाय्य करतोय अशी टीकाही त्यांनी केली. Much bigger sacrifices than the Europeans have. We have put 25% tariffs on India for buying Russian oil. Guess what happened last week? The Europeans signed a trade deal with India. The Russian oil goes into India, the refined products come out, and the Europeans buy the refined products. They are financing the war against themselves. So President Trump's leadership, we will eventually end this Ukraine-Russia war.